बी ए भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरमधलं तिसऱ्या युनिटमधलं 3.4 हे शेवटचं प्रकरण. 3.4 सहकारी संस्था कॉपरेटिव्ह सोसायटी. तर ह्या कॉपरेटिव्ह सोसायटी काय आहेत ते आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं. मुळात सहकार कॉपरेशन हा मूळ लॅटिन कॉपरेटिव्ह या शब्दापासून निर्माण झालेला आपल्याला याची माहिती आहे. सहकार ही कल्पना मानवाच्या इतिहासाइतकीच जुनी आहे. एकमेकाला मदत करणे, सहकार्य करणे या भावनेतूनच या सहकाराची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसून येते. हे काय आहे ते त्यानुसार ज्या सहकारी या तत्वावर ज्या सहकारी संस्था निर्माण झाल्यात या सहकारी संस्थाची व्याख्यासुद्धा पाहणे अत्यंत आवश्यक आहे. तर सहकार म्हणजे काय बघूयात आपण. सहकार हा संघटनेचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये व्यक्ती आपली जात, धर्म, वंश इत्यादी गोष्टी लक्षात न घेता केवळ मानव आणि मानवतेच्या तत्वावर आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येतात. बघा या ठिकाणी एक गोष्ट खूप वाखण्याजोगी आहे की सहकार हा असा संघटनेचा प्रकार आहे यामध्ये व्यक्ती हा जात, धर्म, वंश इत्यादी गोष्टी लक्षात न घेता फक्त मानवाला किंवा मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मानव म्हणून समानतेच्या तत्वावर आपली आर्थिक उन्नती, एकमेकांची उन्नती कशी साधता येईल यासाठी ते स्वेच्छेने एकत्र आलेले असतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने एक व्याख्या दिलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय श्रम संघटना काय म्हणते तर मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्रित येऊन आपली समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली असते. तिला सहकारी संस्था असे म्हणतात. बघा, मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्रित येऊन आपली समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली असते. तिला सहकारी संस्था असं म्हटलं जाते. म्हणजे मर्यादित साधने म्हणजे जे काही गरीब आहेत, एकमेकांना मदत करू शकतात असे जे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन स्वेच्छेने एकत्रित येऊन आपली समान उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूसाठी हे सगळे एकत्रित येऊन आपली एक संस्था स्थापन करू शकतात. तिला सहकारी संस्था असं म्हटल्या जाते. त्यानंतर व्ही एल मेहता यांनी सहकार्याची व्याख्या दिलेली आहे. काय म्हणतात व्ही एन मेहता यांच्या मते समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणाऱ्या व्यक्तींनी इच्छितरित्या स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकार होय. बघा, समान आर्थिक उद्दिष्ट आहेत काही लोकांची. समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन स्वइच्छेने स्थापन केलेली संघटना म्हणजेच काय तर सहकार होय असं मेहता म्हणतात. त्यानंतरची व्याख्या आहे भारतीय सहकार कायदा 1912. भारतीय सहकार कायदा 1912 यांच्या मतानुसार बघा, सहकारी तत्वानुसार सभासदांच्या आर्थिक हित उन्नतीच्या हेतूने निर्माण केलेली संघटना म्हणजेच सहकारी संस्था होय. बघा, भारतीय सहकार कायदा 1912 नुसार काय व्याख्या केलेली आहे. सहकारी तत्वानुसार सभासदांच्या आर्थिक हित व उन्नतीच्या हेतूने निर्माण केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. तर सहकाराचं तत्त्व डोळ्यासमोर ठेवून सभासदांनी आपले आपसातील आर्थिक हित किंवा उन्नती करण्यासाठी या हेतूने निर्माण केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. त्यानंतर आहे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. या सहकारी संस्थांची काय वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तीची संघटना. बघा, व्यक्तीची ही संघटना आहे. सहकारी संस्था ही व्यक्तीची संघटना असते जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती एकत्रित येऊन स्वतःच्या गरजा सामूहिकरित्या पूर्ण करण्यासाठी संघटना निर्माण करतात. तेव्हा
सहकारी संस्था अस्तित्वात येतात. दुर्बल घटक आहेत, गरीब घटक आहेत, असे सगळे एकत्रित येऊन जेव्हा ते एक संस्था स्थापन करतात तिला सहकारी संस्था असं म्हटलं जाते. आणि म्हणून तिचं एक वैशिष्ट्य ही व्यक्तीची संघटना आहे. त्यानंतर नंबर 2, ऐच्छिक व खुले सभासदत्व. ऐच्छिक व खुले सभासदत्व हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. बघूयात. सहकारी संस्थेत सर्व सभासद स्वखुशीने सामील झालेले असतात. सर्वजण स्वखुशीने आपल्या स्वइच्छेने ते सामील झालेले असतात. संस्थेत सामील होण्यासाठी कोणावरही सक्ती केली जात नाही. संस्थेत सामील होण्यासाठी सभासदांवर दडपण आणले जात नाही. हे सहकाराच्या मूळ भूमिकेशी बघा. जर दडपण आणलं गेलं तर मुळात सहकारी तत्वावर किंवा सहकारी तत्वाच्या मूळ भावनेशी भूमिकेशी विसंगती होईल आणि म्हणून कोणावरही सक्ती केल्या जात नाही. आणि यांचं सभासदत्व ऐच्छिक आणि खुले सभासदत्व असते. म्हणून जे सगळे व्यक्ती आपल्या स्वइच्छेने सामील होतात आणि एकमेकाची उन्नती कशी करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यानंतर सभासद संख्या. तर बघा, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या कुटुंबातील समविचारी किमान 10 व्यक्ती एकत्र याव्यात. 10पेक्षा जास्तसुद्धा व्यक्ती या ठिकाणी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात. आणि सहकारी संस्थेच्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त सभासद मर्यादा नसते. तरीही संस्थेच्या पोटनियमानुसार सभासद व्यक्ती विशिष्ट भौगोलिक भागातील किंवा वर्गातील असाव्या लागतात, हा साधारण त्यांचा नियम असतो. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. संयुक्त भांडवली संस्थेप्रमाणेच सभासद सहकारी संस्थेचे संचालक करण्यासाठी संचालक मंडळाची ते आपसामध्ये निवड करू शकतात. हे सुद्धा यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 4, सक्तीची नोंदणी. बघा, एकमेकाच्या सहकार्याने आपल्या समान गरजा भागवण्यासाठी एखादा व्यवसाय करायचा असेल तर एकत्र येणाऱ्या व्यक्तींसमूह सहकारी कायद्यानुसार सरकारी दरबारी आपली नोंदणी करून घेणे हे आवश्यक आहे. नोंदणी न केलेली ती संस्था बेकायदेशीर समजली जाते. अशा वेळेस या संस्थेने केलेले व्यवहार इतरांवर बंधनकारक ठरत नाहीत. म्हणून प्रत्येक सहकारी संस्था ही नोंदणीकृतच असावी. त्यानंतर आहे नंबर 5, एक व्यक्ती एक मत. बघा, सहकारी संस्थेमध्ये एक व्यक्ती एक मत हे तत्त्व असते. संयुक्त भांडवली संस्थेप्रमाणे एक भाग एक मत नसते. त्यामुळे मतदानाचा हक्क भागाच्या प्रमाणात सहकारी संस्थेत नसतो. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व अधिक असल्याने सभासद किती भाग खरेदी केले आहेत याचा विचार केला जात नाही, तर फक्त व्यक्तीच्या संख्येचा विचार केला जातो. म्हणून एक लोकशाही पद्धतीने या ठिकाणी सगळे निर्णय घेत असल्यामुळे ते आपोआप सदस्यांच्या फायद्याचे किंवा हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात. त्यानंतर नंबर 6 आहे आर्थिक संघटना. तर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींजवळ साधनसामुग्री अत्यंत तुटपुंजी असते. त्यामुळे अशा व्यक्ती त्यांना हवी असलेली आर्थिक उद्दिष्टे वैयक्तिकरित्या साध्य करू शकत नाहीत. सभासदांची आर्थिक उन्नती साधावी आणि एकत्र आलेले दुर्बल घटकांना बळ प्राप्त करून देता यावं यासाठी सहकारी संघटना एखादा आर्थिक उपक्रम ते हाती घेतात. सभासद आपला अल्पशा भांडवलाच्या साहाय्याने अशा संघटनेची स्थापना करून लोकशाही तत्वानुसार ते चालवतात. आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय परस्पर सहकार्याने ते चालून स्वावलंबन प्राप्त करणे हा सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा मेन उद्देश असतो. त्यामुळे ही एक आर्थिक संघटना आहे. त्यानंतर नंबर 7 लोकशाही संघटना. वर जसं आपण पाहिलं की एक व्यक्ती एक मत असं असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मत नोंदवण्याचा अधिकार असल्यामुळं या ठिकाणी लोकशाही पद्धतीने सगळे व्यवहार चालत असल्यामुळे ही एक लोकशाही संघटना आहे असं म्हटल्या जाते. कारण लोकशाही संघटनेने घेतलेले लोकशाही पद्धतीने घेतलेले जे निर्णय आहेत ते सहसा चुकत नसल्यामुळे ही एक लोकशाही संघटना आहे. त्यामुळे या सहकारी संस्थाची उन्नती ही वेगाने होत असल्याचं आपल्याला दिसून येते. बघा, सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही तत्त्वावर चालतो. लोकशाही सहकाराचा पाया असल्याने सर्व सभासदांना समान मानले जाते. सहकारात समानतेच्या अधिष्ठानावर लोक एकत्र येत असल्याने सर्व सभासदांना सारखे मानून एक व्यक्ती एक मत या तत्त्वानुसार मताधिकार देणे
असा त्याचा अर्थ असतो आणि त्यामुळे चांगला कारभार या लोकशाही या सहकारी संस्थांचा लोकशाही संघटनांचा या लोकशाहीमुळे चालत असतो. त्यानंतर आहे नंबर 8 सेवा हे उद्दिष्ट. बघा एकमेकांना मदत करणे, सेवा करणे हे यामागचं उद्दिष्ट असते. एकमेकांना मदत करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्यामुळं यामध्ये फार नफा कमवावा, आपल्याला नफा झालाच पाहिजे हे उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर नसते. बघा सेवाभाव ही सहकाराची मूलभूत प्रेरणा असून सभासदांची व जनतेची सेवा हे ध्येय सहकारी संस्थेची असते. एकमेकांना मदत करणे, सेवा देणे हे याचं महत्त्वपूर्ण उद्देश असतो. प्रत्येक सहकारी संस्था ऐक्याऐवजी सेवेवर प्राधान्याने भर देत असतो आणि त्यामुळं त्यानंतर नंबर 9 समानता. तर बघा सहकारी संस्थेचे सभासद समानतेच्या तत्वावर एकत्र येतात, एकमेकांना सहकार्य करीत असतात. सहकारी संस्थेत कुठल्याही परिस्थितीमध्ये सभासदांना जात, धर्म, वंश, गरीब श्रीमंत, उच्च नीच, शैक्षणिक पात्रता या आधारावर भेदभाव केला जात नाही. सर्वांना समान सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. सहकारी संस्थेत प्रत्येक सभासदाला समान हक्क व कर्तव्य असतात आणि या समानतेच्या भावनेमुळेच या सहकाराचं रोपटं आज आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये एक मोठं नावलौकिक या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचं आपल्यास पाहावयास मिळते. त्यानंतर नंबर 10 सहकार्याची भावना व बंधुत्व. बघा सहकार्याची भावना व बंधुत्वसुद्धा या सहकारी संस्थेचं एक वैशिष्ट्य मानल्या जाते. तर बघा एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या मूलमंत्राप्रमाणे सहकारी संस्थेचा सर्व सभासद काम करत असतात. याचा अर्थ प्रत्येक सभासद प्रथम सर्वांचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच तो कार्य आणि कर्तव्य करत असतो. सर्वांचे हितानंतर तो स्वतःचे हित पाहतो. त्यामुळं सहकार्याची भावना, बंधुत्व या सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे नंबर 11 सभासदांची एकी व समान हित. सभासदांची एकी व समान हित असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे नंबर 11 सभासदांची एकी व समान हित. बघा भांडवलशाही विरुद्ध कोणताही एक व्यक्ती लढा देऊ शकत नाही, परंतु अनेक गरीब लोक एकत्रित येऊन एकी हेच बळ आहे असे समजून सहकारामार्फत भांडवलशाहीवर ते मात करण्याचा प्रयत्न करतात. सभासदांची एकी हे सहकारी संस्थेचे फार मोठे भांडवल आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे की सहकाराची एकी आणि हे समान हिताने हे सगळे एकत्रित आलेले असल्यामुळं सहकार संस्थेचं हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 12 आहे सभासदांची नैतिक व प्रामाणिकपणा. सभासदांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकपणा असल्याचं आपल्याला दिसून येते. बघा सहकारी संस्था विशेष करून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींची ही संघटना आहे. सहकारी संस्थेत सभासदांना नैतिक मूल्यांवर जास्त भर दिला जातो आणि मग नीतिमत्ता, प्रामाणिकपणा यावरच या संस्थांचा कारभार चालू राहत असल्यामुळं यामध्ये कोणताही घोटाळा किंवा गैरव्यवहार होत नाही आणि सगळ्यांनीच समान हेतू असल्यामुळं त्यामध्ये गैरव्यवहार होण्याचा फारसा प्रसंग येत नाही आणि त्यामुळे सभासदाची नैतिकता आणि प्रामाणिकपणा हाच या सहकारी संस्थाचा एक महत्त्वपूर्ण बेस किंवा आधार असल्याचा आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळं सभासदाची नैतिकता व प्रामाणिकपणा हे सहकारी संस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 13 आहे आर्थिक व सामाजिक चळवळ. 1904 सहकार चळवळ स्थापन झाली आणि तेव्हापासूनच समाजातील किंवा दुर्बल भागातील, ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक व सामाजिक बळ देण्याचं काम या सहकारी संस्थांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आर्थिक व सामाजिक चळवळ उभी करण्यामध्ये या सहकारी संस्थांचं खूप मोठं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येते. सहकारी दुग्ध संघ असतील, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या ह्या सगळ्या संस्था जर आपण पाहिल्या तर यामुळं आर्थिक आणि सामाजिक चळवळ हे अधिक दृढ झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं आर्थिक व सामाजिक चळवळ हे सुद्धा सहकारी संस्थाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 14 रोखीचे व्यवहार. बघा यांचे जे व्यवहार होतात मॅक्झिमम वेळा हे रोखीचे व्यवहार आहेत. बघा सहकारी संस्थांचे सर्व व्यवहार रोखीने होत असतात. उधारीने ग्राहकांना वस्तू किंवा सेवा मिळत
नाहीत. त्यामुळे ग्राहकांना रोखीने वस्तू व सेवाची खरेदी करावी लागते. रोखीच्या व्यवहारांमुळे संस्थेचे आर्थिक सामर्थ्य वाढत असल्यामुळं हे सुद्धा एक या सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य मानल्या जाते. त्यानंतर आहे नंबर 15 मर्यादित जबाबदारी. तर बघा, मर्यादित जबाबदारी किंवा देयता म्हणजे सभासदाची जबाबदारी त्यांनी विकत घेतलेल्या भागभांडवलाच्या मूल्याइतकीच मर्यादित असते. याचा अर्थ एखादी सहकारी संस्था बुडल्यास किंवा त्या संस्थेची दिवाळी निघाल्यास किंवा त्या संस्थेला तोटा झाल्यास तो भरून काढण्यासाठी केवळ त्याचे भागभांडवल वापरण्यात येते. त्याची खाजगी मालमत्ता विकून संस्थेचे नुकसान भरून काढण्याचा धोका पत्करावा लागत नाही. हा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की त्याची जबाबदारी मर्यादित आहे. त्यानं विकत घेतलेल्या भागापुरती त्याची जबाबदारी ही मर्यादित असल्यामुळं काही वेळा जर एखादी सहकारी संस्था ही तोट्यात आली तर किंवा दिवाळं निघालं तरीसुद्धा एखाद्या सदस्याच्या खाजगी मालमत्तेला हात लावला जात नाही. त्यानंतर आहे सहकारी संस्थेचे उद्देश. तर बघा, सहकारी संस्थेचे उद्देश, तर सहकारी संस्थेचा पहिलं उद्दिष्ट आहे नंबर 1 कृषी क्षेत्राचा विकास करणे. बघा, कृषी क्षेत्राला विकास करणे या सहकारी संस्थांचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. तर बघा, अर्थव्यवस्थेत 3 क्षेत्र असतात: कृषी, उद्योग आणि सेवा. आज भारतामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतलेली आहे. कृषी क्षेत्राच्या तुलनेत ही सगळी क्षेत्रे विकसित झालेली असल्याचं आपल्याला दिसून येतात. भारताच्या सर्वांगीण विकासाकरता आर्थिक विकासासाठी कृषी क्षेत्राचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आजही भारतातील 60% जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. भारतातील शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील शेतीची उत्पादकता अत्यंत कमी आहे. अतिवृष्टी किंवा इतर काही आपत्तींमुळे शेतीचं वारंवार नुकसान होत असते. त्यामुळे हे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्याला पाठबळ मिळावे यासाठी सहकारी संस्था शेतकऱ्यांना मदत करत असतात. तसेच हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादीसाठी अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं कामसुद्धा या सहकारी संस्थांमार्फत होत असल्यामुळं हे सुद्धा एक त्याचं महत्त्वपूर्ण उद्देश आहे की शेती क्षेत्राचा विकास कसा करता येईल यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. आणि म्हणून कृषी क्षेत्राचा विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट या सहकारी संस्थांचं असते. नंबर 2 आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे. तर बघा, ग्रामीण भागातील किंवा प्रामुख्याने कृषी क्षेत्राचा विकास करायचा झाल्याने कृषी उत्पादन जितके महत्त्वाचे आहे किंबहुना त्यापेक्षा जास्त त्या उत्पादनाला योग्य दर प्राप्त करून देणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी उत्पादकता कायम बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागात कृषीवर आधारित लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामोद्योग स्थापन करणे आणि तेथील कारागिरांना प्रोत्साहन करणे हे आवश्यक असते. सहकारी तत्वावर औद्योगिक वसाहती तयार केल्या जातात. सहकारी बँकांमार्फत कर्जपुरवठा केला जातो की जेणेकरून हा औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि आपोआपच त्यामुळं ग्रामीण भागाचा कृषीचा सुद्धा विकास व्हायला लागतो. त्यानंतर हे ग्रामीण भागाचा विकास करणे. बघा, ग्रामीण भागाचा विकास करणे नंबर 3. कोणत्याही देशामध्ये शहरी आणि ग्रामीण असे 2 भाग असतात. शहरी भागाचा विकास हा झालेला असतो किंवा तो झपाट्याने होत असतो, पण ग्रामीण विकासाकडे मात्र दुर्लक्ष केलेलं असते. आणि म्हणून या ग्रामीण भागातील जो दुर्लक्षित भाग आहे किंवा ग्रामीण भागाचा जो विकास झाला नाही तर त्या ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल हे सहकारी संस्थाचं एक प्रमुख उद्दिष्ट असते. या ग्रामीण भागाचा विकास करून तिच्या लोकांच्या हाताला काम मिळवून देणे, तसेच शेतीला पर्यायी किंवा शेतीला जोडधंदा, शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सहकारी संस्थांमार्फत स्थापन केले जातात आणि त्यामुळं ग्रामीण भागाचा विकास करणे हे सुद्धा एक सहकारी संस्थांचा उद्देश असतो. त्यानंतर बचतीत वाढ करणे. नंबर 4 आहे रोजगार संधी वाढ करणे. जोवर ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग उभे राहणार नाही, त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत आणि त्यामुळं शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्याचा विकास करून हे लघु उद्योग, ग्रामोद्योग मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये उभे केले जातात आणि त्यामुळं या आपोआपच रोजगाराच्या संधी या ग्रामीण भागामध्ये निर्माण होतात आणि रोजगार संधी उपलब्ध वाढ करणे हे सुद्धा एक या सहकारी संस्थांचा उद्देश आहे. त्यानंतर नंबर 5 बचत वाढ करणे. बघा, ग्रामीण भागातील व्यक्ती किंवा ग्रामीण भागामधील हा जो शेतकरी आहे हा
गरीब असतो, त्याच्याकडे फारसे पैसे नसतात, पण जे त्याच्याकडे तुटपुंजे जे पैसे आहेत त्याची छोटी छोटी जर बचत म्हणून तुम्ही एका ठिकाणी पैसे जर जमा केले तर एक मोठी बचत, मोठं भागभांडवल त्या निमित्तानं उभं राहू शकते. आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागावी, हा सुद्धा उद्देश या सहकारी संस्थांचा असते. आणि म्हणून सहकारी बँकाच्या मार्फत हा उद्देश सफल करण्याचं काम केल्या जाते. आणि म्हणून ग्रामीण भागातील बचतीला चालना देणे, त्या बचतीत वाढ करणे हे सहकारी संस्थांचा उद्देश असते. त्यानंतर नंबर 6, वाजवी किमतीत वस्तूंचा पुरवठा करणे. बघा, जे काही सदस्य आहेत ग्रामीण भागातील, जे सदस्य ग्रामीण भागातील शेतकरी हे त्या सहकारी संस्थांचे सदस्य असतात, त्या सदस्यांना वाजवी किमतीमध्ये वस्तूचा पुरवठा कसा करता येईल याचंसुद्धा काम सहकारी संस्थांमार्फत केलं जाते. आणि म्हणून सहकारी संस्थांचं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असते. त्यानंतर नंबर 7, शेतमालाला योग्य दर प्राप्त करून देणे. बघा, जोवर ग्रामीण भागामध्ये जो काही शेतमाल निर्माण होतो, या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जोवर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये निर्माण होणार नाहीत, तोवर शेतमालाला भाव मिळणार नाही, योग्य दर मिळणार नाही. आणि त्यामुळे हे प्रक्रिया उद्योग उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सहकारी संस्थाच्या मार्फत हे प्रक्रिया उद्योग, शेती आधारित उद्योग उभे केले जातात. त्यामुळं शेतमालाला योग्य दर, योग्य भाव प्राप्त करून शेतकऱ्याची समृद्धी करून दिल्या जाते. आणि म्हणून शेतमाला योग्य दर प्राप्त करून देणे हे सुद्धा एक सहकारी संस्थांचं उद्दिष्ट असते. त्यानंतर नंबर 8, उत्पन्नात वाढ करणे. जो ग्रामीण सहकारी संस्थांचा सदस्य आहे किंवा ग्रामीण जो शेतकरी आहे त्याच्या उत्पन्नात वाढ कशी करून देता येईल, मग त्याला त्याच्या तो शेतकरी असेल तर त्याच्या शेतमालाला भाव मिळवून देणे. जर शेती असेल, जोडधंदा असेल तर त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामार्फत त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून त्या कामगारांच्या, त्या बेरोजगारांच्या हाताला काम देणे, रोजगार उपलब्ध करून देणे आणि लोकांच्या उत्पन्नामध्ये, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करून देण्याचं उद्देश या सहकारी संस्थांचा असतो. त्यानंतर नंबर 9, राहणीमानात सुधारणा. जोर या शेतकऱ्यांच्या, या ग्रामीण भागातील लोकांच्या हाती पैसा येणार नाही, यांच्या हाती उत्पन्न येणार नाही, यांना रोजगार मिळणार नाही, तोवर यांच्यात राहणीमानात सुधारणा होणार नाही. शेतकऱ्याला जोर त्याच्या पिकाला भाव मिळणार नाही, योग्य दर मिळणार नाही, तोवर त्याची उन्नती होणार नाही, त्याची भरभराट होणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याची उन्नती करणे, लघुउद्योग, ग्रामोद्योग, हस्तउद्योग यांच्यामार्फत उद्योग उभे करणे, जोडधंदे उभे करणे आणि एकूणच या सगळ्या लोकांच्या हाती पैसा देणे, यांची उन्नती करणे आणि आपोआपच त्यामुळे यांच्या राहणीमानात सुधारणा होईल. आणि म्हणून राहणीमानात सुधारणा करणे हे सहकारी संस्थेचं एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्यानंतर नंबर 10, सौदा शक्ती वाढ करणे. जोवर हे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ होणार नाही, तोवर यांची सौदा शक्ती वाढणार नाही. आणि यांची सौदा शक्ती वाढ करून देणे, त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामार्फत आर्थिक सोर्सेस निर्माण करून देणे आणि त्याची सौदाशक्ती वाढ करणे हे सुद्धा एक सहकारी संस्थांचं प्रमुख उद्दिष्ट असते. एकूणच काय, ह्या सहकारी संस्था, आपण यांची कार्यपद्धती, यांची स्थापना या सगळ्यावर जर नजर टाकली तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, ग्रामीण भागातील जो काय मुख्य व्यवसाय शेती आहे, त्या शेतमालाला भाव, योग्य दर कसा मिळवून देता येईल, ग्रामीण भागातील लोकांना रोजगार कसा उभा करून देता येईल, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, जोडधंदे कसे वाढवता येईल, यावरच सहकारी संस्था ह्या प्रामुख्याने कार्य करत असतात. तोच त्यांचा मेन स्थापण्याचा उद्देश असल्यामुळं त्यामार्फत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उभा राहिलेला आहे. शेतकऱ्याची भरभराट आणि उन्नती या सहकारी संस्थांच्या मार्फत झालेली आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण आणि हा युनिट, तिसरा युनिट या ठिकाणी संपला.